सरिता 24 स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर श्री दत्तभक्त परिवार आदरणीय अविनाश दादा यांच्या मार्गदर्शनामधून आपण ज्या श्रावणातल्या रुद्रसेवा करत आहोत, तर या रुद्रसेवेने आलेले अनुभव इतके सुंदर आहेत आणि इतके अंगावर शहारे आणणारे आहेत की तुम्हालाही जर या चॅनलमध्ये या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर नक्कीच या दिलेल्या डिस्क्रिप्शनमधील व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि आपणही या सेवेचा लाभ घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ. तर चला आपण आता हे सुंदर अनुभव नक्की ऐकूया. सेवेकरी यांनी स्वतः सांगितलेले. श्री स्वामी समर्थ. तर अनुभव आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. घरात मध्ये सगळ्यांना तीर्थ द्या. तर शिंपडा पायदळी येणार नाही याची काळजी घ्या. आजारी व्यक्ती असतील त्यांना द्या. शिल्लक राहिलेलं तीर्थ सगळं साठवून ठेवा. आपण ते शेतामध्ये, विहिरीमध्ये, बोरमध्ये पण शिंपडू शकतो. श्री स्वामी समर्थ. ऍडमिन पैकी कोणी बोलणार आहे? बघा 10 नोव्हेंबरला आपला गाणगापूरचा श्री गुरुचरित्र पारायणाचा 1 दिवसाचा सोहळा आहे. सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने तिथं उपस्थित राहायचंय. गुगल लिंक पाठवलेली गेलेली आहे. तर सगळ्यांनी ती गुगल लिंक भरून तुम्ही ज्या ॲडमिनचं नाव त्यामध्ये टाकणार आहात त्याच ॲडमिनकडे तुम्ही पैसे जमा करायचे आहेत. जर तुम्हाला खाण्याची आणि राहण्याची सोय हवी असेल तर 900 आणि फक्त जेवणाची सोय हवी असेल एक टाइम असो 3 टाइम असो कसंही असो तर ते 500 रुपये असं सांगितलेलं आहे. सगळी माहिती आहे त्याच्यावरती. भरून लवकरात लवकर भरून, कारण आपण लिमिट सध्या तरी 5000 दिलेलं आहे. त्यानंतर पुढं जे काही असेल ते सांगतील सगळे तुम्हाला माहिती. आत्ता जास्तीत जास्त संख्येने आपल्याला गाणगापूरसाठी सगळ्यांना नेण्याचं प्रयोजन करायचं आहे, कारण दादांनी सगळं सांगितलेलं आहे आपल्याला. त्याचं महत्त्व काय आहे, असं कुठलीच अडचण नाही की त्यातून आपण सुटणार नाहीये. छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी गोष्ट त्यातून आपल्याला असंख्य प्रश्न सुटणार आहेत. त्याच्यामुळे आपण स्वतः तर यायचंच आहे, पण आपल्यासोबत आपण जेवढं जास्तीत जास्त जणांना आणण्याचा प्रयत्न करू शकतो तेवढ्यांना आणायचं आहे. आणि ती आपली सर्वस्वी जबाबदारी ही राहणार आहे की आपण आधी गुगल लिंक भरायची आहे. श्री स्वामी समर्थ. कोणाला काही अनुभव सांगायचे असतील तर त्यांनी मधल्या सर्कलला टच करा. श्री स्वामी आणि समर्थ. हा 1 मिनिट ताई. अनुभव थोडक्यात सांगा. सुरुवातीला आपलं नाव गाव सांगा आणि थोडक्यात आणि लवकर अनुभव सांगून म्हणजे दुसऱ्याला पण संधी मिळते अनुभवाला. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. प्रश्न विचारायचा होता, म्हणजे माझा मुलगा दमवतो म्हणून हा मी रुद्राभिषेक केलाय. तो बाहेर हा गावी हॉटेलला राहतो, ऐकत नाही. सेवा मग घ्या ते ना ताई त्यासाठी. आ सेवा घ्या त्यासाठी. सेवा घ्या त्यासाठी. हा ते तेच सांगितलं होतं, रुद्राभिषेक करा. नवनाथ गुरूंचं, नवनाथ तुम्ही ऐका ना महाराज. ताई, तुम्हाला ज्या ऍडमिननी सेवा पाठवली आहे ना त्या ऍडमिनना तुम्ही बोला, ते व्यवस्थित समजून सांगतील तुम्हाला. बर बर. चालेल. हा चालतंय. धन्यवाद. श्री तुम्हाला जे स्वामी. श्री स्वामी समर्थ जे लक्षात येत नाही ते सगळं त्यांना हा. मेसेज करा, ते सांगतील तुम्हाला समजून. हो हो. चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ऐका ना मंगलताई. हा बोला मंगल ताई. श्री स्वामी समर्थ. ऐका ना, माझ्याहून मोरपीस करायचा आहे, उतारा करायचा आहे ना. तर कसं आता आम्ही घरात दोघच राहतो ना. आमच्या इकडे हे सोसायटीत ना काही लोक तसं म्हणजे आपण कुणाला मदतीला बोलवलं तर ते काय करताय आणि कशाला आणि काय असली लोक आहेत. तर बर. मोरपीस उतारा करायचा आहे, तर मिस्टरांनी उतरला आणि मी जर ते वाचलं सगळं तर चालन का? त्यांना वाचता येत नाही का ताई? आणि त्यांना ते वाचून आणि ते मोरपीस असं करणं पण ते दोन्ही नाही जमणार बर त्यांना बर एवढं. ठीक आहे. हा बघू, दादांना विचारून दादांच्या परवानगीने ना ते आहे डोक्यात की खूप जणांचा हा प्रॉब्लेम आहे श्री की स्वामी रेकॉर्डिंग समर्थ तयार. ताई. चालतंय, काही प्रॉब्लेम हा नाहीये. हा हा हे बघा, चालेल. अभिरुची ताई म्हटल्या, तुम्ही स्वतः म्हटले तरी चालतंय. आणि जरी समजा असं हा चालत आलं असेल. माझा आवाज आलं? श्री हो स्वामी आला समर्थ. आला अभिरुची ताई. हो आला. हा. हा ताई गाणगापूरची सूचना दिली का? हो दिली. बोला तरी तुम्ही. स्वामी समर्थ.
सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझा थांबा आवाज जरा, क्लिअर येतोय अभिरुचीताई ना? बोलतायत, प्लीज त्यांचं म्यूट करा. ऐका आधी आणि नंतर बोला तुम्ही सगळे. हा माझा आवाज येतोय ना? नेटवर्क मध्ये आहे ना? येतोय येतोय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा आता काल दादांनी आपल्याला गाणगापूरच्या मेळाव्याची अभिरुचीताई श्री स्वामी बॅक साईडचा समर्थ. आवाज, बॅक साईडचा आवाज येतो, थोडस साईडला या ना. हा, एकच मिनिट थांबा. श्री श्री स्वामी येतोय समर्थ. आवाज माझा? बोलू शकते का ताई? एकच थांबा मिनिट ताई, थांबा 2 मिनिट ज्योतिताई. थांबा जरा. सर्वांना हा, श्री स्वामी समर्थ. बघा येतोय. आता काल आपल्याला दादांनी गाणगापूरच्या मेळाव्याचं नियोजन सांगितलं की कसं आपलं नियोजन आहे, काय आहे. आपण सर्वांनी दादांनी सांगितलं 10 नोव्हेंबरला आपला गाणगापूरचं नियोजन आहे. आणि गाणगापूर म्हणजे काय, तर त्या स्थळाचं महत्व आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की तिथे नरसिंह सरस्वती महाराजांचा स्थान जे आहे, त्यांची तपस्थली आहे. आणि दत्तप्रभूंच्या अति सुंदर तो तपोभूमी आणि तो स्थळ खूप प्रसिद्ध आहे. तिथे भीमा अमरजा संगम म्हणजे सगळी वाईट शक्तींच्या जे काही प्रकोप असतं ते तिथे संपूनच म्हणजे आपण घरी येतोय. तर ज्यांना कोणाला म्हणजे असं वाटतंय की नाही आपण आयुष्यात, म्हणजे असं नाहीये की कोणाला काही प्रभाव होत नाहीये. सर्वांना वाईट शक्ती असो, चांगली शक्ती सर्वांच्या म्हणजे प्रभावात असताच आपण. तर काय असतं की आपल्याला पुढे काही त्रास होऊ नये त्यासाठी सुद्धा आपण गाणगापूरच्या मेळाव्यासाठी आपण अवश्य प्रयत्न करावा. आणि दुसरं असं की जर वाईट शक्तीचा त्रास असेल, घरामध्ये कोणी वाईट आपल्याला वाटत असेल की नाही आपल्याकडे निगेटिव्ह प्रभाव आहे, निगेटिव्ह शक्तीचा प्रभाव आहे, तर आपण त्यासाठी पण आपण गाणगापूरच्या मेळाव्याला अवश्य यावं. कारण तिथे आपण जेव्हा भीमा अमरजा संगमवर स्नान करतोय, तेव्हा अनेक आजार, आपल्या अंदरची अनेक अशी नेगेटिव्हिटी जी असते, निगेटिव्ह प्रभाव असतं, ते सहज संपून जातं. आणि आपण तिथे तर काय करणार आहोत, तिथे एक दिवसीय गुरुचरित्र पारायण करणार आहोत. गुरुचरित्र पारायण म्हणजे आपल्याला माहितीच आहे, की गुरुचरित्र पारायण म्हणजे गुरूंच्या चरित्र आपण वाचतोय. तर गुरुचरित्र पारायणमध्ये खूप अशी मोठी ताकद असते. जेव्हा आपण गुरूंचं चरित्र वाचतोय, तेव्हा गुरु आपलं चरित्र सुधारत असतात आणि आपल्या शरीरातले दोष काढत असतात. आपल्या शरीराला, आपल्या जीवनाला जे काही दोष असतात, ते सर्व गुरु या भक्तीच्या माध्यमातून काढत असतात. कारण गुरु अशी शक्ती आहे, की ते असं तंत्र, मंत्र, यंत्र ह्याच्या मागे नाही लागत. गुरु आपल्याला भक्तीची शक्ती दाखवत असतात. आणि भक्तीची शक्ती सर्वात मोठी शक्ती असते. कोणतीही वाईट शक्ती असो, अघोरी शक्ती असो, यंत्रशक्ती असो, तंत्रशक्ती असो, हे गुरूंची शक्ती पुढे खूप किरकोळ असते. गुरूंची शक्ती पुढे कोणाचीही चालत नाहीये. म्हणून आपण फक्त जेव्हा आपण गुरूंचे चरित्र वाचतोय, गुरूंची भक्ती आपण करतोय, तेव्हा आपले जे शरीरातले दोष असतात, जीवनातले जे दोष असतात, ते सहज निघून जातात. म्हणून आपण सर्वांनी, आता आपण 600 लोकांपर्यंत जॉइन आहात, बरोबर? तर आपण सर्वांनी प्रयत्न करावं, की आपले घरच्यांना, आपली मित्रमंडळींना, आपल्या परिवारांना सर्वांना सांगावं, की इथे म्हणजे गाणगापूर येथे गुरुचरित्र करण्याचे काय महत्त्व आहे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असावं आणि प्रत्येक व्यक्तींनी असा संकल्प घ्यावा, की बघा आम्ही गुरूंची सेवा कशी करू शकतो. आताच मी फक्त एकच सांगितलं, की गुरु भक्तीमुळे प्रसन्न होतात आणि सरळ आपले शरीरातले दोष काढत असतात. म्हणून जर आपण आपली भक्ती करत असताना, भक्तीमध्ये काय असतं, की गुरूंच्या कार्य सुद्धा आपण वाढवावं. म्हणजे काय? तर आपण दत्तप्रभूंच्या महिमा वाढवतोय. श्रीपाद प्रभूंची महिमा वाढवतोय. नरसिंह सरस्वती महाराजांच्या महिमा वाढवतोय. स्वामी महाराजांची महिमा वाढवतोय आपण. एक गुरुतत्व काय आहे, हे सर्वांना म्हणजे समजण्याच्या पलीकडे असतं. पण जेव्हा गुरूंच्या सानिध्यात येतात, तेव्हा त्यांना एकदम सहजरीत्या
समजू शकते. तर आपण सर्व फक्त प्रयत्न करावे, की त्यांना गुरूंकडे आणावं. कारण जीवनात जर गुरु नसेल, तर काहीच होऊ शकत नाही. म्हणजे सर्व सर्व गोष्टी आपल्यासाठी गुरु नसेल, तर सर्व शून्य आहे. गुरूंमुळे सर्व काही भेटत असतं. आपण सर्वांनी असेच प्रयत्न करावं, की प्रत्येकानी जर 4-4 लोकांना सुद्धा जॉइन केलं, तर आता आपण 600 लोक आहात. 6 चोक 24 बरोबर? तर 2400 लोकं आपण एका दिवसात जॉइन करू शकतो. प्रत्येकाच्या घरात 4 लोकं तर असेलच ना? नसेल तरी 3 लोकं असेल, नसेल तरी 2 लोकं असेल. आपल्या संपर्कातल्या 2 लोकांना जॉइन करायचं. आपल्या आजूबाजूच्या लोकांना जॉइन करायचं. त्यांना काही अडचण असेल, तर आपण बघा आपल्याकडे जर क्षमता असेल त्यांना हेल्प करायची. त्यांना मदत करून घेऊन यायचं. कारण गुरूंच्या शरणागतीत आणणं हे सुद्धा एक भला मोठा भक्तीचा प्रभाव आहे. हे भक्तीचा मार्ग असतोय. म्हणून आपण सर्वांनी असंच प्रयत्न करावं आणि गाणगापूर मेळाव्यासाठी सर्वांनी एकदम मनापासून आम्हाला सहयोग कार्य करावं, ही सर्वांना नम्र विनंती. आणि Google फॉर्म लवकरात लवकर तुम्ही Google फॉर्म भरा. लवकरात लवकर सर्वांनी पैसे जमा करावा. आपल्या जवळच्या ॲडमिनकडे तुम्ही पैसे जमा करा. जेणेकरून सर्वांना सोपं जाईल, की आपल्याला पैसे कसे जमा करायचे, काय करायचे, ते तुम्ही संपर्कित ॲडमिन्सला विचारून घ्या. 10 नोव्हेंबर कार्यक्रम आपला भीमा अमरजा संगमा तीरे गाणगापूर येथे एकदिवसीय गुरुचरित्र पारायण आहे आणि Google फॉर्म आपण लवकरात लवकर भरू शकता. त्यासाठी आपण बघा 9 तारीख आणि 10 तारीख बरोबर? 2 तारीख आहे. तर 9 तारीख संध्याकाळी, 10 तारीख सकाळी आणि संध्याकाळी 3 टाईमाचं जेवण, राहण्याची व्यवस्था, सर्व काही व्यवस्था तिथे आली. त्याच्यासाठी आपण ₹900 जमा करावे. ज्यांना 1 दिवसासाठी फक्त यायचं आहे, फक्त गुरुचरित्र पारायणसाठी यायचं आहे, त्यांनी ₹500 जमा करावे. कारण बघा, तुम्ही एका दिवसात या, एका दिवसासाठी या किंवा 2 दिवसासाठी या. नियोजनसाठी जे खर्च आहे ते आधीच आपण ठरवलेलं असतं. आणि यासाठी औदुंबर आपण बघितलंच, की कसं झालं. म्हणून आपण लवकरात लवकर Google फॉर्म भरा. कारण तुम्ही Google फॉर्म भरत नाही ना, त्यामुळे तुमचीच गैरसोय होते. आमचं काहीच जात नाही. आणि हे सुद्धा डिक्लेअर केलंय दादांनी, की 5,000 लोक झाले, त्यानंतर आपण कोणालाही राहण्याची व्यवस्था करू शकत नाही. म्हणून लवकरात लवकर तुम्ही Google फॉर्म भरा. जेणेकरून तुमचीच गैरसोय होणार नाही. आणि 5,000 झाले, की त्यानंतर काय करायचं? तर ते दादा आपल्याला मार्गदर्शन करतील बरोबर. ठीक आहे? सर्वांना विनंती आहे पुन्हा एकदा, की आम्हाला सर्वांना सहयोग करा. ह्या कार्याला आपण गुरूंचा ध्यास घेऊन पुढे घेऊया आणि गुरूंना एक आपली भक्तिरूपी अशी भेट देऊ. अ, की गुरु पण प्रसन्न होतील. कारण दादांचं स्वप्न आहे, की आपण कमीत कमी दादांनी 15,000 बोललेत, की 15,000 लोकं आपण तिथे गुरुचरित्र पारायण करणार आहोत. पण आपण प्रयत्न असा असावा, की जर 15,000 आपण नाही कोशिश करू शकले, तरी आपण 11,000 पर्यंत पोहोचावं. पण हे पण शक्य आहे, की दादांनी जर 15 शब्द काढलं, तर 15 अवश्य होणारच. म्हणून 15च्या पुढे आपला आकडा कुठे जातंय? तर 21 पर्यंत जातंय. बरोबर? आपण असं प्रयत्न करावा, की 21 पर्यंत आपली इच्छा असावी, म्हणून आपण 15 पर्यंत पोहोचू शकतोय. फक्त एक मानसन्मान करावं गणपती बाप्पांच्या, दत्तप्रभूंच्या, स्वामी महाराजांच्या, श्रीपाद प्रभूंच्या असं मानसन्मान करून या कार्याला सुरुवात करूया. आणि सर्वांचा सहयोग आम्हाला अपेक्षित आहे. तुमचे सर्वांच्या सहकार्यामुळेच हे सर्व शक्य होतंय. त्यामुळे सर्वांनी सहयोग करा आणि लवकरात लवकर सर्वांना Google फॉर्म जॉइन करण्यासाठी आपण लिंक सर्वांनी पाठवावी. हीच सर्वांना नम्र विनंती. बोलण्यात काही चुकलं असेल तर क्षमस्व. श्री स्वामी समर्थ. झालेली सर्व सेवा प्रभूंचरणी अर्पण. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मंगलताई करा कंटिन्यू.
हा, श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. बघा, 1 मिनिट, मी 2 मिनिट बोलते. 1च मिनिट. बघा, श्री स्वामी. म्यूट करा 2 मिनिट. बघा, अभिरुचिताईंनी सगळं सांगितलंय, काहीच ठेवलेलं नाहीये सांगायचं. आणि आपण एका घरामध्ये जर 3-4 व्यक्ती असतील, तर सगळ्यांना खरंच विनंती आहे, आपला मुलगा असो, मुलगी असो, कितीतरी म्हणजे असं नाहीच की कुणाला काही प्रॉब्लेम नाहीयेत. आणि तुम्ही जर म्हणाल की आम्ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी जर ₹900 न्यायचे म्हणले, तर 3-4 हजार रुपये आम्हाला जाण्या-येण्यालाच लागतील. तर 3-4 हजार ही फार मोठी रक्कम नाही. जर आपण शॉपिंगला गेलो, तर तिथं जर आपण ₹1000 खर्च करणार असाल, तर तिथं चिमटा घेऊन ₹200 आपण बाजूला ठेवायचे. आपण एक स्त्री म्हणून जर आपण घरात करायचं म्हटलं, आपण काहीही करू शकतो. हे प्रत्येकाला माहिती. आपण जर जिथं बाहेर जाऊन जी खरेदी करतो ना, त्यातलेच थोडे-थोडे पैसे काढायचे आणि साठवायचे आणि त्यातूनच आपण आपल्या घरात हातभार लावू शकतो. म्हणजे आपल्या घरात लोडही येत नाही. सगळ्यांची परिस्थिती नसते ते खर्च खर्च करण्याची. पण जर आपण दवाखान्यात गेलो, तर कोणीही आपल्याला थांबत नाही आणि दादा आपल्याला कधीच जास्त पैसे घेत नाहीत. बाहेर किती पैसे जातात, अगदी ज्योतिषाकडे गेले तरी कमीत कमी एक 100ची नोट ठेवल्याशिवाय तर आपल्याला आता येऊन देत नाही. हे आपल्याला चांगलं माहिती आहे. तसं इथं आपल्याला फक्त जे गरजेचं आहे त्यासाठीच आपले पैसे घेतले जातात. बाकीचं कशालाही आपण पैसे घेत नाही कोणाकडून. जास्तीत जास्त संख्या आणि आपल्याला जर कुठं जायचं म्हणलं, अगदी कितीतरी लोक आहेत गाणगापूरला खेट्या करतात दर पौर्णिमेला. आपले किती पैसे जातात. तर इथं ज्यावेळेस आपण 10-15 हजाराच्या संख्येने जे काही येतील, 10-20 हजार संख्या, त्या संख्येने जेवढं आपण पारायण करणार आहे, तेवढ्याच संख्येने आपल्याला त्याची फलप्राप्ती होणार आहे. जी आपण उभा आपला अख्खा जन्म जरी गेला तरी आपल्याकडून एवढी पारायण होऊ शकणारच नाहीत. अगदी वर्षात तुम्ही 12 जरी केली तर आपलं आयुष्य किती, आपण किती करू शकणार आहे अशी पारायण एक व्यक्ती. त्याची फळप्राप्ती अगणित आहे. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी घरातल्यांनी तर यायचंच आहे. प्रत्येकाने पारायणाला बसायचंच आहे. पण आपल्या जास्तीत जास्त संख्येने. आणि गाणगापूर म्हणजे कसं स्थान आहे हे सगळ्यांना माहिती आहे. किती प्रचंड निगेटिव्हिटी काढण्याचं जे स्थळ आहे ते गाणगापूर आहे. गाणगापूर खास त्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक जण पौर्णिमेला गेला तिथं, तर तिथं पाय ठेवायला जागा नसते, एवढी गर्दी असते. लोक किती दुःखी पीडित जनता तिथं आलेली असते. सगळ्यांना माहिती आहे. जे जातात पौर्णिमेला, इतर वेळेस जरी आपल्याला जास्त संख्या नाही दिसली तरी पौर्णिमेला आपल्याला तिथं पाय ठेवायलाही जागा नसते. हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, जे जातात त्यांना. आणि मग तिथं काय सामर्थ्य आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि मग आपलं कुठलीच गोष्ट नाही, अगदी लग्न न जमण्यापासून ते छोट्यातली छोटी कसलीही बंधनं असोत, अगदी लक्ष्मी बंधन काय काय दादाने तर खूप सांगितलंय. ते माझ्या काहीला आता एवढं हे नाहीये, आठवत नाहीये मला. पण अशी सगळ्या प्रकारची बंधनं, छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी, किती प्रभावी असू देत. ह्यासाठी आपल्याला त्रास होईल, की आपल्याला नाही वाटणार जावंसं, चिडचिड होईल. पण सतत स्वामींना, दादांना विनंती करून, ग्रामदेवतेचा मान सन्मान करून, आपल्या सेवा साधना करून ज्यावेळेस आपण येतो, त्यावेळेस आपल्याला कुठलीच गोष्ट अशक्य होणार नाही. कुठलीही आपल्याला अडचण येणार नाही. ना आर्थिक येणार, ना कुठलं सुतक, ना विटाळ, ना काही येणार नाही. फक्त प्रयत्न करत राहा तुम्ही आणि श्रद्धेने सगळं करा. आणि त्याची फळप्राप्ती ही तुम्ही नंतर अनुभवाला आपल्याला आठवडा जाणार नाही, की आपल्याला अनुभवांसाठी आपल्याला 8 दिवस पुरायचे नाहीत परत तुमचे अनुभव ऐकण्यासाठी. एवढे महान अनुभव पुन्हा येणार आहेत आपल्याला. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. काही चुकलं असेल तर क्षमस्व. कोणाला काही अनुभव सांगायचे असतील तर 5-10 मिनिटात पटपट सांगा. श्री श्री स्वामी स्वामी. समर्थ. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ. ताई. हा, बोलला ताई. मी मोरगाववरून बोलते. हा, बोला. श्री अहो, आमची गाई आहे ना, खूप आजारी आहे. म्हणजे डॉक्टरने सांगितलेत की हिला काही उपयोगच होणार नाही. आणि ती 8 महिन्याची गाभण आहे. तर असे म्हणजे ताई, खूप ऐका ना ताई, अशा वेळेस पटकन ऍडमिनला मेसेज टाकून सेवा लगेच घ्यायची ताई. असं बसायचं नाही. अर्जंटमध्ये पण ज्या गोष्टींची गरज आहे, अर्जंटमध्ये आरोग्याच्या बाबतीत आपण लगेच सेवा देतो ना. आपण रोज ऐकतो की नाही इथं. मग पटकन जे तुमच्या ओळखीचे ऍडमिन असतील ना, त्यांना लगेच मेसेज करा, ताई असं असं आहे, आम्हाला सेवा द्या. लगेच तुम्हाला 10-15 मिनिटात, अर्ध्या तासाच्या आत तुम्हाला सेवा येते ताई लगेच. जे आता आहेत नंबरला, जे पण जे अर्जंट आहे त्याची आरोग्याच्या बाबतीत आपण लगेच सेवा देतात. हातातली कामं सोडून ऍडमिन आधी सेवा देतात. मग ती सेवा करायची ताई आणि फरक पडतो ना. तुम्ही ऍडमिनकडे टाका ना ताई प्रश्न तेवढा. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ ताई. ताई. थांबा ना, त्यांचं होऊ द्या ताई. 1 मिनिट ताई, तुम्ही ऍडमिनकडे प्रश्न टाका. आलं लक्षात तुमच्या?
चालेल. श्री स्वामी बोला ताई. समर्थ ताई. हा श्री बोला स्वामी ताई. समर्थ. आवाज येतो ताई? हो थोडस मोठ्याने बोला ताई. मी वैशाली कळंबे बोलते, जाफराबाद तालुका. हा, ताई कोणाला दिसत असेल तर त्यांचा आवाज वाढवा बरं ऍडमिन. हा बोला ताई. ताई माझ्या मुलीचा खूप आवाज लहान येतोय ताई मागच्या तुमचा. महिन्यात थोडासा आवाज मोठा बोला ना, मोठ्याने बोला ना ताई नाही तुम्ही. येत आवाज? खूप थोडस येतोय पण मोठ्यानेच खूप बोलते ताई बारीक मी. येतोय. श्री स्वामी समर्थ ताई. थांबा ना ताई, त्यांचं होऊ दे ना, एकेकाचं होऊ दे. त्या ताईंचं ऐकू आधी. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला ताई, ताई बोला. माझ्या मुलीचं आहे ना, अंगठ्याचं नाव आहे ना, ते आताच वाढत होतं मासात. तुमचं नाव गाव सांगा आवाज ना येतो का ताई. ताई? आवाज वैशाली येतोय कळंबे पण ताई. तुमचं नाव गाव सांगत चला आधी सगळे. हा बोला ताई. वैशाली कळंबे. हा. हा माझ्या मुलीचं आहे ना, नख पायाचं मासात वाढत होतं अंगठ्याचं. हा बर तर मग. मग तिला भरपूर दवाखाने केले, पण डॉक्टरनी सांगितलं की नख तसंच येईल. त्याच्यावर काही उपायच नाही. पण ते ताई रुद्राच्या सेवेमुळे का कशामुळे, अविनाश दादाच्या कृपेमुळे ते नख आपलमध्येच निघून आलं. खूप छान ताई. खूप छान. नखाचा त्रास गेला का हो. त्याच्या? हा त्रास गेला पूर्ण. खूप छान माझा ताई. अनुभव सांगतो बरं ताई. बघा, छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी गोष्ट ही काय होईल ना, कशापासून आपल्याला कशाचे त्रास असतात आपल्याला माहिती नसतं. आणि बघा आता आपणच आपले अनुभव घ्यायचे की सेवेमध्ये सामर्थ्य काय येते. श्री स्वामी ताई ते समर्थ. डॉक्टरना सांगितलं होतं की त्याच्यावर उपायच नाही, ते नेहमी नेहमी असंच होईल म्हणे. हा बघा, किती श्री छान स्वामी अनुभव आलाय समर्थ. ताई तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा श्री स्वामी समर्थ ताई. मी पाटणवरून साधना भागवत बोलते. हा बोला ताई. हा, मी आता 23 तारखेला कणे अक्कलकोटला गेलेले स्वामींच्या हम्म, दर्शनासाठी. तर मला खूप हम्म. अनुभव छान आलेला आहे. मी मंदिरात गेल्यानंतर मला स्वामी स्तवन हे 3 अध्याय 11 माळी करायला मिळालं. आणि स्वामींचं इतकं छान दर्शन झालं ना ताई, की इतकं समाधान झालं माझं. आणखीन आम्ही महाप्रसादाच्या लाईन मध्ये उभा होतो, तर मला सारखा अष्टगंधाचा वास येत होता. 3-4 वेळा तसंच झालं. शिवाय माझी एक इच्छा होती की आपण नेहमी प्रसाद ग्रहण करतो तिथं, तर आपल्याला पण जरा वाढण्याची म्हणजे सेवा मिळावी. तर तीही माझी इच्छा पूर्ण झाली. मला खूप आनंद झाला ताई. खूप छान ताई. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. मी बोलू? हा बोला ताई. हा, मी औदुंबरला ह्याला आलेली ना नाव सांगा ना ताई. पारायणला. नाव सांगा ना ताई तुमचं. दहीगाव. मी कल्पना सुतार बोलते. हा बोला औदुंबरला ताई. मी पारायणाला आले होते. तर तिथून आल्यानंतर 2-3 दिवसांनी मला कॅन्सर निघाला. बर. तर औदुंबराच्या पारायणामुळं मी त्याच्यातून सविस्तर निसटली. पहिल्या केमोतच क्लिअर झाली खूप बघा. छान आणि ताई. तिथून दादांकडून सेवा मागून घेतली, तर त्यांनी रुद्रपाठाची सेवा दिली. नाही, अभिषेक करायला सांगितलं महादेवाला. तर त्याचं तीर्थ मी त्या ठिकाणी लावलं. तर पहिल्या केमोतच रिकामी झाली बघा. किती बघा, महत्व आहे बघा. खूप ताई अगणित महत्व आहे. म्हणून तर आम्ही रक्ताचं पाणी करून दादा एवढं सांगत असतात. पारायणाचे नियोजन हे आपल्यासाठी आहे, दादांसाठी काहीच नाहीये याच्यातलं. आपली दुःख दूर व्हावीत म्हणून हे सगळे प्रभूंचं नियोजन असतं. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जिथं आपले मेळावे होतील, जिथं आपले पारायण होतील ना, तिथं यायचा प्रयत्न करायचा आणि दुसऱ्यांना आणायचा सुद्धा प्रयत्न करायचाच. श्री पण स्वामी आता समर्थ. ऐका ना, आता काय वाटतंय मला याला गाणगापूरला यावं. होईल का हो बरी मी? हो दादांचा ताई, आशीर्वाद घ्या. या ना या. येणार येणार नक्की येणार. पूर्ण होणार आहेत केमो माझं नोव्हेंबरच्या आत. हा हा यायला त्यांनी शक्ती हो, द्यावी मला. या या. स्वामींना हा. दादांना विनंती करा. भरू ग्रामदेवतेचा का? मान सन्मान करत फॉर्म राहा. भरू का याल मग? याल. काय फॉर्म म्हणता? भरू का? हा? हो भरा ना, भरा 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 भरा. हो बर, या. ठीक आहे. आणि श्री बाकीच्यांना स्वामी पण समर्थ. घेऊन या. सगळ्यांचा फॉर्म भरायला सांगा. हा, खूप छान अनुभव आलाय मला, म्हणून वाटतंय अजून पण औदुंबरला यावं. या या अवश्य या. श्री स्वामी हा, समर्थ. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी श्री समर्थ स्वामी ताई. समर्थ. श्री स्वामी समर्थ मंगलताई. हा बोला हा ताई. ताई, बोलू का मी? हा बोला. मी सुनंदा लक्ष्मण येळवंडे बोलते तळेगाववरून. श्री स्वामी ताई समर्थ ताई. मला ताई
मध्ये येतोय की नाही, मग आपण का बोलावं मध्ये? थांबा बरं, सगळे शांत बसा. त्या ताईंचा होऊ दे आधी. हा हा बोला ताई. ताई, आज पारायणाचा तिसरा दिवस आहे. सकाळी 4:30ला उठून मी पारायण करते. 9 वाजेपर्यंत उरकतं. पण थोडस थकवा असल्यामुळे मग थोडस दुपारची मी झोपते. तर म्हणजे थोडा वेळ तर मी आज आपला दुपारचा रुद्रपाठ आहे ना, तो झाला आपला. 3 वाजे 2:55 पर्यंत काहीतरी झाला. मला थोडा थकवा होता, मी जरा पडले होते. आणि ना मला स्वप्न पडलं की जसं काही माझा पारायण आज 3 दिवस झाले आणि आईने माझं ते सगळं पारायण ते सगळं पूजा मांडणी उचलली, म्हणजे साफसफाई करायची. आणि मी तयारी करत होते कशी काय. मी खाली आले, मी बघते माझं पारायण उचललं. मी एवढी हातपाय आपटून रडायला लागले की माझं पारायण का उचललं, माझं पारायण का, नवनाथाचं पारायण का उचललं. आणि मी एवढी रडायला लागली. माझे मिस्टर मुंबईला, मी त्यांना फोन केला की आईने असं केलं. सगळ्यांना अशी सांगत बसले. मुलाच्या पार गळ्यात पडून रडायला लागले, माझं पारायण असं केलं, माझं पारायण असं केलं. आणि घाबरून उठले तर 4 वाजले होते ताई, म्हणजे दुपारचे. म्हणजे तासाभराचं असं झालं. मी एवढी घाबरले. मी पहिले उठले आणि इथे येऊन बघते माझ्या पायाचं सगळं व्यवस्थित होतं. मी खूप म्हणजे आणि आता आई माझी जाम झाली. म्हणजे तिला डोकं दुखतंय, ताप पण आलाय वाटतं. मी तिला आता तीर्थ द्या, रुद्र दिलं. तीर्थ द्या असं ताई त्यांना. हो, तीर्थ दिलं द्या. दिलं काही ताई. नाही टेन्शन पण घ्यायचं असं कशाचं. असं काय झालं मलाच कळत नाही आणि मला थोडंसं नाही नाही, एवढं टेन्शन घ्यायचं नाही असल्या गोष्टींचं. ती जी विभूती असते ना, ती रक्षा जपून ठेवा. आपल्या पारायणाची रक्षा ही खूप महत्वाची असते. जपून ठेवा. ताईंना द्या, त्या तुमच्या आईला द्या, पाण्यातून द्या, थोडासा रुद्रतीर्थ द्या, आराम पडेल. श्री स्वामी हा, समर्थ. रुद्रतीर्थ दिलं. मी गोमतर पण हो, चालेल शिपडले. ताई. हो, श्री स्वामी समर्थ. चालेल. एखादा अनुभव घेऊया आपण आणि प्रार्थना घेऊया. बोला बरं श्री कुणीतरी. स्वामी समर्थ ताई. हा, बोला ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझा आवाज येतोय? हो, येतोय, बोला. मला अनुभव सांगायचा होता. हा, बोला ना ताई. मग आमच्या तुमचं नाव नंदची गाव मुलगी सांगा आणि डिलिव्हरी झाली अनुभव होती सांगा ना. ताई. तुमचं नाव बर, गाव सांगा आणि ओके ओके. अनुभव सांगा. आणि बॅक साईडचा आवाज ना थोडा शांत ठेवा म्हणा बोलेपर्यंत तुम्ही. बर, मी मुंबईवरून बोलते, भाग्यश्री सुरवसे. आणि आमच्या नंदची मुलगी ना डिलिव्हरी झाली. तिला 2 मुली झालेल्या आहेत, शिजर. आणि ती खूप असं बेशुद्ध होती, 2 दिवस बेशुद्ध होती. आणि प्रतिमा ताईला मी फोन केला ना, तर त्यांच्याकडून सेवा मागून घेतली होती. मग त्यांनी बोलले मला अभिरुची ताईंना फोन करा तुम्ही, त्यांनी तुम्हाला सेवा देतील. मग अभिरुची ताईंनी फोनच उचलला नाही. मग नंतर मग तुम्हाला परत ते प्रतिमा ताईला फोन केला परत. आणि परत मग तुम्ही बोलला मला मग ह्याने प्रतिमा ताई बोलल्या जप वगैरे करा तुम्ही. आणि मग मी स्वामी समर्थाचा वगैरे जप केला. तर ना काल शुद्धीवर थोडीशी आलेली आहे. स्वामी समर्थाचा वगैरे जप केला ना, खूप छान ताई. खूप कंडिशन बेकार अभिरुची होती ताई तिची. बाहेर होत्या ना, त्यामुळे नसेल उचलला त्यांनी फोन. हा, चालेल. बरं आहे ना मग आता? हा, चालेल. हो हो, आता खूप बरी छान. आहे. तरी पण चालेल ताई. अजून मी सांगितले त्यांना नाडी धरून जप करा म्हणून हा, सांगितले. आणि जरी त्यात तुम्हाला वाटलं तरी फॉर्म भरून तुम्ही भाग्यश्री ताईंना सांगितलं होतं ना, त्यांनाच सांगा, त्यांच्याकडे फॉर्म पाठवा, ते पाठवून देतील. हा, श्री स्वामी समर्थ. हो हो हो, चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. हो, श्री स्वामी समर्थ. चालेल, प्रार्थना घेऊया आपण. हात जोडा सगळ्यांनी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय.
ओम श्री गुरु महाराज की जय. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.